मित्रांनो, सर्वप्रथम तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक. उद्यापासून किंवा परवापासून जी इनसेम एक्झाम सुरू होते त्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. तुम्ही सगळे अभ्यास करताय आणि मला गॅरंटी रिझल्ट खूप चांगला येणार आहे. कॉन्फिडंट राहा, घाबरू नका. मित्रांनो, एक्झामला जाणार आहात, पण एक्झामला जाण्याच्या आधी प्रत्येक वेळी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देत असतो. आज पण त्याच टिप्स कुठे काही लिहिणार नाही, जस्ट डिस्कशन मध्ये तुम्हाला सांगणार आहे. छोट्या 2 मिनिटात सांगणार, त्या गोष्टी फॉलो करा. खूप म्हणजे खूप याचा फायदा होतो. मित्रांनो, पहिली तर गोष्ट, एक्झाम हॉलला जाताना पहिल्या पेपरला जाण्याच्या 15 मिनिटं आधी काहीच वाचू नका. एक्झाम हॉलमध्ये जातो आणि समजा 11ला पेपर आहे ना, बस 10:30 पर्यंत वाचलं, 11:45 पर्यंत वाचलं, बस त्याच्यानंतर स्टॉप राहा, शांत राहा, काहीच विचार करू नका. तुम्ही आरामात गेले तर तुम्हाला ते सगळं मागचं आठवायला लागेल. पार पेपरला चालले तेवरपर्यंत वाचत बसले तर मग सगळा गोंधळ होईल. यस, पहिली गोष्ट काहीच वाचायचं नाही. सेकंड, वर्गात जाताना पहिला आपला बेंच चेक करा. आपला जो रोल नंबर आहे त्यानुसार आपल्याला बेंच भेटले का, आणि बेंच चांगला आहे का, म्हणजे त्याच्यावर काही चिरकड्या वगैरे मारलेलं वगैरे काही खरबुडा वगैरे असं असेल तर पेपर लिहिताना पुन्हा प्रॉब्लेम होईल. मग खाली पॅड ठेवा. सो जाताना पॅड घेऊन गेले तर बेस्ट असेल. आणि थर्ड, त्या बेंचवर कोणी काही लिहून ठेवलं नाही. लिहून ठेवलेलं असेल तर सरांना दाखवा, नाही तर त्यांनी लिहिलंय फिजिक्स पेपर चालू आहे आपला M1चा, तरी तुम्ही पकडले जाशाल. असं नको व्हायला. ओके, सो दुसऱ्यांनी केलं, आपण अडकलो. या गमती खूप मुलांच्या बाबतीत होता, मला खूप कॉल येतात, त्यामुळे सांगतो हे चेक करून घ्या. नंतर चौथी गोष्ट, आपल्या बेंचच्या खाली काही कॉफी पडली का, कुणाची काही कागद वगैरे आहे का, चेक करा. यस, असेल तर सरांना दाखवून द्या, ते काढून टाका. स्वतः काढू नका. स्वतः काढल्यावर त्यांना वाटेल याने आत्ताच उद्योग सुरू केले. सरांना दाखवा, या आधीच आहे. या पद्धतीने तुम्ही एकदम प्रॉपर राहा. नेक्स्ट आलं, आपल्याकडे आपला कॅल्सी आहे का, आपले पेन वगैरे, काळा पेन, निळा पेन जो असेल तो, आणि कॅल्सी, आणि आपलं महत्वाचं घड्याळ, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे का. घड्याळ एका साईडला काढून ठेवा किंवा हातात ठेवा. कॅल्सी बाजूला ठेवा. पेन वगैरे सगळे एका साईडला काढून ठेवा. पट्टी वगैरे जे लागतं सगळं एका साईडने काढून ठेवा. सगळं कुठे, इकडे पेन्सिल ठेवले, इकडे पेन ठेवले, इकडे कॅल्सी ठेवला, हे लक्षात ठेवा. म्हणजे लिहिताना कॅल्सी लागेल इकडून घ्या, पेन घेताना इकडून घ्या. या पद्धतीने सगळं प्रॉपरली ऑर्गनाइज करून ठेवा. या पद्धतीने आपल्याला करायचं. येस, सो या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता महत्वाची गोष्ट आली ती म्हणजे आपल्या पेपर सुरू झाल्यानंतर सुरुवातीला काय करायचं, पहिल्या 5 मिनिटात डायरेक्ट पेपर सोडवायचं नाही. तर आपल्याला महत्वाचे जे क्वेश्चन आहे, कारण हार्डली आपल्याला 2च युनिट आहे इनसेमला, म्हणजे क्वेश्चन नंबर 1ला और 2, 3ला और 4. सो आपल्याला 3 आणि 3 6 बीट तर सोडवायचे. 6 पैकी कुठले आपल्याला बीट येतात त्याच्यावर टिक करा आणि सोप्या बीट पासून आधी सुरुवात करा. सोपं आधी कव्हर करून घ्या, मग हार्ड नंतर आपल्याला कव्हर करता येईल. सो ह्या महत्वाच्या टिप्स मला द्यायच्या होत्या. ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा. आणि बेस्ट ऑफ लक. पुन्हा तुम्हाला पर्पल ॲट सोबत खूप साऱ्या मुलांनी, हजारो पोरांनी पर्पल ॲटच्या ऍप्लिकेशनवर कोर्सेस घेतले आणि ते इनसेमसाठी प्रिपेअर करतात. त्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि इतरही मुलं ज्यांनी कोर्सेस नाही घेतले पण ते पर्पल ॲटला फॉलो करतात, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. दिलेल्या गोष्टी फॉलो करा. इनसेम खूप भारी जाईल. सो पहिला पेपर नंतर कसा पेपर गेला नक्की कमेंटमध्ये लिहा. थँक्यू.